माढ्यातला उमेदवार अजूनही बदला असं रामराजे निंबाळकरांनी पुन्हा एकदा महायुतीला सांगितलं। भाजपनं विद्यमान खासदार आणि रामराजे निंबाळकरांचे कट्टर विरोधक रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी दिली। त्यामुळे रामराजे निंबाळकर नाराज आहेत। 2 दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांची बैठक झाली। त्या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेतो असं रामराजे यांनी देवेंद्र फडणवीसांना सांगितलं होतं। त्यानंतर रामराजे नाईक निंबाळकर यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली, जाहीर मेळावा घेतला आणि फलटणमध्ये संजीवराजे नाईक निंबाळकर यांना उमेदवारी मिळावी यावरती कार्यकर्ते ठाम असल्याचं या मेळाव्यातून पाहायला मिळालं। स्पष्ट माझे आदेश आहेत की कोणीही जास्त 4 दिवस 8 दिवस थांबा, अजूनही वेळ आहे। 7 तारखेपर्यंत फॉर्म भरायचे आहेत। आपली भूमिका मी सांगणार आहे की उमेदवार बदला, संजीवराजांना द्या, नाही तर अजून कोणालाही द्या। आमचं काय म्हणणं नाही की आमच्याच घरात पाहिजे, माझं म्हणणं नाही आहे। हा उमेदवार नको किंवा उमेदवारांनी आम्हाला कन्व्हिन्स करावं की माझ्या हातनं जर चुकलं असेल, आम्हाला विश्वास द्यावा। माझं जर चुकलं असेल तर मी माफी करतो, परंतु याच्या पुढे मी वागणार नाही। आमच्या मताची गरजच नसेल त्यांना, तर मग आम्ही तरी हा हट्टाच का करावा की नाही नाही आमची मतं घ्याच, आमची मतं घ्याच, आमची मतं घ्याच। काय करायचं हा निर्णय माझा स्वतःचा आहे। आणि जसं तुम्ही सांगितलं की तुतारी हाताशी घ्या, त्याप्रमाणे सगळ्यांनी हात वर करून सांगा की रामराजे तुमचा जो निर्णय राहील त्याच्याबरोबर आम्ही राहू। ते बाकीचं काय चालणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।